मनीषा महारुद्र खवले आपण या ठिकाणी यायचंय। या ठिकाणी मनीषा महारुद्र खवले, यानंतर उत्तरेश्वर सिद्धलिंग स्वामी, मनमन सिद्धलिंग स्वामी। चला, ज्यांचे नाव घेतलेले त्यांनी लवकरात लवकर यायचंय। ज्योती विवेकानंद स्वामी आपण या ठिकाणी यायचं आहे। ज्योती विवेकानंद स्वामी, सर्वेश विवेकानंद स्वामी, ज्यांचं नाव घेतलेलं आहे। प्रबोध परीक्षेचं आता प्रमाणपत्र देण्यात येत आहे। निकिता शिवाजी देशमुख प्रथम आलेले आहेत। चला, कोण आहेत पटकन यायचंय। निकिता शिवाजी देशमुख समोरून यायचंय। 1100 रुपये आणि सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे। आरती अशोक देशमुख द्वितीय आलेले आहे। 351 रुपये आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे। कोमल ओंकार स्वामी द्वितीय आलेले आहेत। या ठिकाणी 351 रुपये आणि सन्मान चिन्ह गुरुवर्य प्रदान करत आहेत। या ठिकाणी तृप्ती शुभम मानवडकर यांना सुद्धा 500 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत। तृप्ती शुभम मानवडकर पाकिट माझ्या। विवेक मनमत आप्पा शेटे, चला विवेक मनमत आप्पा शेटे, विवेक मनमत आप्पा शेटे यांनी या ठिकाणी यायचं आहे। शिवराज श्याम शहागडकर त्यांच्या वतीनं इथं कोणी असेल त्यांनी घ्यायचं आहे। शिवराज श्याम शहागडकर, नंदिनी महेश शहागडकर, अक्षता मनमत शेटे, अक्षता मनमत शेटे यांनी या ठिकाणी यायचं आहे। स्वरूपा शिवाजी खवकर आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे। स्वरूपा शिवाजी खवकर, यानंतर आदिती विश्वनाथ स्वामी आपण आपलं प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी या। अंकिता शांतलिंग स्वामी आपण आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी घ्यायचं आहे। शिवांजली गणेश स्वामी, शिवांजली गणेश स्वामी आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचं आहे। शिवांजली गणेश स्वामी मनमत महारुद्र वालवडकर, शिवांजली गणेश स्वामी आहेत का इथं? या ठिकाणी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीनं दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते। वीरशैव सिद्धांत प्रवीण परीक्षा, वीरशैव सिद्धांत प्रबोध परीक्षा, वीरशैव सिद्धांत पंडित परीक्षा अशा 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा संपन्न होत असते। या परीक्षेचा उद्देश एकच आहे, आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे त्याची माहिती आपल्याला मिळावी, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी म्हणून या परीक्षा काशी जंगमवाडी मठाच्या वतीने घेतल्या जातात। जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना काशी महास्वामीजींच्या हस्ते सोलापूर येथे सन्मानित करण्यात आलं आणि बाकीचे जे सर्वजण आहेत त्यांना या ठिकाणी गुरुवर्य मानवकर महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर मी आपल्या सर्वांच्या वतीनं गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावे। जय मंगलम जय नमः पार्वती पदे शिव हर हर। आळस आला असला तर बाहेर काढा, हात वर करून।